नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे। जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी। तर चला आजची रेसिपी बघूया। त्यासाठी मी सुरुवातीला 1 कप तांदूळ भिजवलेले आहेत 1 तासापूर्वी। तर त्यांना व्यवस्थित आपण जारमध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे ढोकळा एकदम मस्त होतो। आता यामध्ये मी 1 कपपेक्षा कमी थोडेसे पोहे घेतलेले आहेत आणि पोह्यांना सुद्धा आपण स्वच्छ धुवून यामध्ये मिक्सीच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी एकदम मस्त ढोकळा बनवू शकता। आता यामध्ये मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित पाणी टाकून आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे। याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा, त्याची व्यवस्थित पेस्ट बनवून झालेली आहे। तर आता याला मी एका बाउलमध्ये काढून घेते। अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने घरच्या घरी ढोकळा बनवू शकतो आणि तो पण एकदम मस्त फुलतो आणि मस्त चवदार होतो। बेसनचा सुद्धा ढोकळा खूप मस्त होतो आणि ती रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तर नक्की तुम्ही एकदा बघून घ्या। आता बघा, मी सर्व बॅटर बाउलमध्ये काढून घेते आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेते। तर आपल्याला जास्ती बॅटर पातळ नाही करायचं आहे आणि जास्ती घट्ट सुद्धा नाही ठेवायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते। आता आपण यासाठी फोडणी तयार करू। तर त्यासाठी मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये। त्यामध्ये जिरा आणि राई घातलेली आहे आणि यानंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि ही फोडणी आपण बॅटरमध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून याची चव एकदम मस्त होईल, खमंग होईल आणि मऊ लुसलुशीत होईल ढोकळा। तर अशा प्रकारे आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त वेळही लागत नाही, कमी वेळात होतो आणि रात्रभर वगैरे काही भिजवायची गरज नाही आहे। हे बघा, बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा सोडा आणि चवीनुसार मीठ आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एका टीनला आपल्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे आणि त्यामध्ये सर्व हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व बॅटर यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आता आपण याला फक्त थोडंसं टॅप करणार आहोत। बघा, किती सोपी पद्धत आहे एकदम। आता याला थोडंसं हलकं टॅप करायचं आहे आणि आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे। तर स्टीम करण्यासाठी मी टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे, स्टँड ठेवलं त्यावर आणि त्यावरती हे बॅटरचं टीन ठेवून द्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला याला स्लो फ्लेमवरती स्टीम करायचं आहे। हे बघा, ढोकळा आपला तयार झालेला आहे। आता याला मी काढून घेते आणि बघा किती मस्त दिसतो एकदम। आता आपण याला काढून घेऊयात। याला फक्त पूर्णपणे आपल्याला रूम टेम्परेचरमध्ये थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला काढून घ्यायचं आहे। हे बघा, किती सोपा एकदम इझिली निघतो आणि किती मस्त जाळीदार झालेला आहे। बघा, एकदम लाजवाब दिसत आहे आणि यावरती मी थोडी नंतर स्टीम करताना लाल मिरची थोडी हलकी टाकली होती, तर त्यामुळे याचा रंगसुद्धा बघा किती मस्त आलेला आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। तर असे याचे व्यवस्थित पीस करायचे आहेत। तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करू शकता। तर मी डायमंड शेपमध्ये याला कट करून घेते। अशा प्रकारे हा एकदम सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा झालेला आहे तयार। एकदम चवीला उत्तम लागतो आणि उत्कृष्ट आणि हेल्दीसुद्धा आहे। आपण फक्त 3 साहित्यामध्ये हा ढोकळा बनवलेला आहे, जास्त साहित्याची गरजसुद्धा नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट की आपण याला रात्रभर वगैरे भिजवायची काहीही गरज नाही। तर अर्धा तास पहिला 1 तास पहिला तांदूळ भिजवले आणि लगेच आपण याला बनवू शकतो। हे बघा, किती स्पंजी झाला एकदम मस्त आणि एकदम मस्त निघालासुद्धा आहे। एकदम परफेक्ट रेसिपी आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी। धन्यवाद।